माझ्यासोबत नरेश मस्के आहेत. नरेशजी, काय म्हणाल, कशा प्रकारची इथं एक वर्णन करण्यासारखं असेल भक्तिमय अनमोल क्षण आहे जो कधीही मिळू शकला नसता की राम मंदिराकरता लाखो करोडो हिंदू बांधव आणि हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिक आणि आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती राम मंदिर उभं राहावं. हजारो कारसेवकांनी आपलं बलिदान केलं आणि ते मंदिर तयार होते. त्यांच्या अंतिम क्षणाला, अंतिम टप्प्यामध्ये दर्शन घ्यायला मिळालं. अगदी गाभाऱ्यात जाऊन राम मंदिराचं दर्शन घ्यायला मिळालं. जीव पावन झाला आणि खरोखर ही संधी आज आम्हाला मिळाली आणि आमच्या पक्षाला खारीचा का होईना वाटा या निर्माण कार्यामध्ये उचलायची संधी आम्हाला त्या ट्रस्टनी दिली. त्याबद्दल खूप आनंद झालेला आहे. मी पक्षाकडनं योगदान हा व्यक्त करू शकत नाहीये की शब्द सुद्धा येत नाहीयेत, कारण हजारो लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि रयतेचा राजा प्रभू रामचंद्रांचं दर्शन या ठिकाणी मिळालेलं आहे. निश्चित. भाऊ चौधरी देखील माझ्यासोबत आहेत. भाऊ, काय म्हणाल, तुम्ही बराच वेळा इथे आलात, इथलं नियोजनही तुम्ही पाहता, पण आजचं क्षण थोडं वेगळं होतं. काही दिवसांमध्येच इथं तुम्हाला येता येईल पूर्ण, काय म्हणाल? अत्यंत भावनिक असा क्षण होता, कारण बरेच मंडळी त्या ठिकाणी टिप्पणी करत होते की मंदिर बनाएंगे, डेट नहीं बताएंगे, तारीख नहीं बताएंगे. पण मला गर्वाने सांगावं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराचं नवनिर्माण होतं. हे मंदिर 22 तारखेला त्याचं रामाची मूर्ती त्या ठिकाणी होते आणि गेले 5-7 वर्ष आपण सातत्याने पाहतोय की शरयू आरती असेल, शिवसेनेच्या वतीने अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत होते. आणि अयोध्या जे आहे, अयोध्या पूर्ण अयोध्या माहोल असेल, काय असेल, जे काय असेल, शिवसेनेच्या वतीने जे जे ते आम्ही करत होतो. आणि हे शहर जे आहे, हे शहर सुद्धा आपण पाहिलं असेल की जे प्रकारे अयोध्या नगर आणि अयोध्या नगर परिषद या ठिकाणी बसलेली आहे. भविष्यामध्ये जे लाखो भक्त, राम भक्त या देशभरातून या ठिकाणी येणार आहे, त्याच्या आगमनासाठी ही अयोध्या नगरी सज्ज आहेत असं मला वाटतं. सर, काय मागितलं प्रभू श्री रामाकडे तुम्ही? महाराष्ट्रात तर नंबर 1 FDI मध्ये झालेला आहात, आता काय मागितलं? नाही, प्रभू रामचंद्राकडे हेच मागितलं की महाराष्ट्राच्या जनतेवर कुठचंही संकट येऊ नये, बळीराजा हा कायम एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुखी राहावा आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनातल्या देखील सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, देवेंद्रजींच्या मनातल्या व्हाव्यात. हे एवढ्यासाठीच सांगितलं की अलायन्समधल्या प्रत्येक माणसाच्या व्हाव्यात, कारण त्यांच्यामुळे आम्हाला हे भाग्य मिळालं की वंदनीय बाळासाहेबांची जी इच्छा होती की राम मंदिर झालं पाहिजे, ते राम मंदिर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 22 तारखेला त्याचा प्राण प्रतिष्ठापना आहे आणि त्याच्या अगोदर 8 दिवस आम्हाला इथे येण्याची संधी मिळते. हे आमच्या नशिबातला भाग्याचा भाग आहे. काही लोकांना हे भाग्य मिळू शकलं नाही, जे सगळं एकनाथ शिंदे साहेबांच्या नशिबी आलं. हा देखील एक अद्भुत चमत्कार आहे. पण टीकाही होते की भाजप याचं राजनीतिकरण करतंय, राजकारण केलं गेलं, कारण निवडणुका आहेत आणि त्याला दृष्टीनंच हे सगळं होत आहे. तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं? मला असं वाटतं की हा संकल्प होता, ही शपथ होती की राम मंदिर पूर्ण करायची आणि ती शपथ माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलेली आहे. म्हणून काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे, कारण 22 तारखेनंतर विरोधक हे भुईसपाट होणार आहेत हे त्यांना माहिती असल्यामुळे पोटसूळ उठला आहे. मला असं वाटतं की याचं स्वागत केलं पाहिजे. 370 कलम असेल, राम मंदिर असेल, हे मोदी साहेब पूर्ण करतायत, त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, या मताचा मी. बाळासाहेबांचं स्वप्न देखील नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही? नक्कीच म्हणावं लागेल, कारण वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न होतं की राम मंदिर झालं पाहिजे आणि राम मंदिर होण्यासाठी जे नरेंद्र मोदी साहेबांनी कष्ट घेतलेत ते अख्ख्या भारत देशाला माहिती आहेत, राम भक्तांना माहिती आहेत, तसं महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न नरेंद्र मोदी साहेब पूर्ण करू शकले, याचा अभिमान आम्हाला प्रत्येकाला आहे. तर उद्योग मंत्री उदय सामंतजी आणि सगळी टीम इथं आलेली आहे, ज्यांनी आपलं इथं राम मंदिर न्यासाला 11 कोटींचं दानही केलं आणि राम मंदिर दर्शनही घेतलं. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.